Hello friends, good morning all of you. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation Education Department online educations. So friends, uh, standard 9 subject English unit reading work of arts school. Myself is Rising Wasaway from Andheri Daudbag School. Friends, we know very well about many artists in India. M.F. Hussain, Rabindranath Tagore, Syed Haider Raza. These are the very famous and very popular artists in India. So today we are going to learn very beautiful lesson. Name of the lesson is reading work of art. कलाकृतींचा आढावा या धड्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. दिस लेसन इज अबाउट सईद हैदर रजा. हा जो धडा आहे तो सईद हैदर रजा हा एका ग्रेटेस्ट आर्टिस्ट बद्दल आहेत. एका ग्रेटेस्ट आर्टिस्टची कलाकृती या धड्यातून दाखवलेली आहेत. सो दिस लेसन इज कंपोज्ड बाय मोहन भागवत. सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस रजाज आर्ट. काही फीचर्स आहे, काही स्पेशालिटी आहे, काही वैशिष्ट्य आहेत त्यांच्या पेंटिंगची. बघा, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज हिज पेंटिंग्स कम्स फ्रॉम हिज इनर माइंड. म्हणजे त्याची जी पेंटिंग आहे, सय्यद हैदर रजाची पेंटिंग ही त्याच्या अंतर्मनातून भावलेली आहेत. अंतर्मनातून साकार झालेली कलाकृती आहे. त्याच्यावरती कुठल्याही बाह्य फॅक्टरचा इफेक्ट नाही. ती त्याच्या मनातून मनापासून निर्मित केलेली कलाकृती आहेत. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, ही युजेस रिच कलर इन ऑल हिज पोर्ट्रेट्स. सर्व चित्राकृतींमध्ये त्यांनी रिच कलर्स वापरलेले आहे, इफेक्टिव्ह कलर वापरलेले आहे, इम्प्रेसिव्ह कलर वापरलेले आहे. त्या बघितल्या बरोबर आपलं लक्ष वेधून घेणारे कलर त्यांनी यूज केलेले आहेत. थर्ड कॅरेक्टरिस्टिक, हिज फेवरिट कलर्स वेर ब्लू अँड ऑरेंज. ते मोस्टली फेवरिट कलर जे होते म्हणजे त्यांचे आवडते कलर असं आपण बोलूया की ब्लू आणि ऑरेंज कलर ते नेहमी मोस्टली युजेस इन ऑल पोर्ट्रेट्स. त्यांच्या सर्व चित्राकृतींमध्ये हे कलर यूज केलेले आहेत. निळा आणि केसरी रंगाचा कलर त्यांना आवडता आहे. त्यांनी सर्व कलाकृतींमध्ये हा कलर वापरलेला आहे. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक, कलर अँड कॉम्बिनेशन वॉज व्हेरी ब्युटिफुल. कलर अँड कॉम्बिनेशन, कुठलाही चित्र अट्रॅक्टिव्ह उठावदार दिसण्यासाठी कलर अँड कॉम्बिनेशनची गरज असते. ते त्यांनी वापरलेले कलर रंग संगती अत्यंत सुंदर आणि सुरेख. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक, ही यूज इफेक्टिव्ह टेक्निक्स ऑफ अप्लाइंग पेंट. त्यांनी जी पेंटिंग करण्यासाठी जी टेक्निक वापरलेली आहे ती अतिशय इफेक्टिव्ह आहे, प्रभावी टेक्निक वापरलेली आहे. दॅट्स वाय हिज पिक्चर्स, हिज आर्ट, त्यांची जी चित्रकृती आहेत ती अत्यंत प्रभावी झालेली आहे. या देशामध्ये ती अजरामर झालेली आहे, फेमस झालेली आहे, प्रख्यात झालेली आहेत. सो नाउ शो द डिटेल्स. दिस इज वन ऑफ द बेस्ट आर्ट ऑफ सय्यद हैदर रजा. ही एक कलाकृती आहे त्यांची. बघा, ती अतिशय सुंदर पद्धतीने त्याने काढलेली आहेत. ती ऑब्झर्व करा टीव्ही. नाउ सी द पॅरेग्राफ. आता पॅरेग्राफ बघा. सय्यद हैदर रजा, पॉप्युलरली नोन ॲज रजा, वाज ए रिनोव्ड इंडियन आर्टिस्ट. सय्यद हैदर रजा असं त्याचं पूर्ण नाव आहे, पण ते रजा या नावाने ते प्रसिद्ध होते, ते प्रख्यात होते, विख्यात होते, लोकप्रिय होते. देशामध्ये त्यांचं नाव आहे. या आर्टिस्ट क्षेत्रामध्ये, या आर्टिस्ट फील्ड मध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे, नावलौकिकता आहेत, प्रख्यात आहेत इंडियन आर्टिस्ट मध्ये. सिंपल जॅमेट्रिक शेप्स, स्ट्रायकिंग कलर कॉम्बिनेशन्स, captivating compositions, these are the
सम द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ हिज पेंटिंग्स. का म्हणून ते प्रसिद्ध आहेत तर त्याचे जे मोस्टली त्याने जॅमेट्रिक शेप्स, त्याने भौमितिक जे आकार, जॅमेट्रिक शेप भौमितिक आकार, जे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भौमितिक आकार वर्तुळ, रेषा, डॉट्स, स्क्वेअर्स, ट्रँगल, रेक्टँगल, लाईन्स, हे सगळे भौमितिक आकारानेच त्यांनी ते चित्राकृती आपल्या समोर आणलेली आहेत. त्याचे कलर अँड कॉम्बिनेशन जे आहे ते वेधक रंगसंगती असं त्याला म्हणतात. कॅप्टिवेटिंग कंपोजिशन्स म्हणजे वेधक रंगसंगती. आपल्याला बघितल्याबरोबर वा काय छान सुंदर चित्र आहेत, काय सुंदररित्या रेखाटलेलं आहेत असं वाटणारच, एवढं त्याची प्रभावीपणे त्याची ही कला या आपल्या समोर त्याने मांडलेली आहेत. त्यानंतर दीज आर द सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स, म्हणजे वेधक रंगसंगती हा ही स्पेशालिटी होती त्याच्या आर्टिस्टची, त्याच्या कलेची ही स्पेशालिटी होती. सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ हिज पेंटिंग्स अँड सो आर द कलर्स ब्ल्यू अँड ऑरेंज. मी कॅरेक्टरिस्टिक मध्ये तुम्हाला सांगितलं की ते मोस्टली ब्ल्यू अँड ऑरेंज कलर वापरत होते, म्हणजे जास्त करून बहुतेक करून ब्ल्यू आणि ऑरेंज कलर प्रत्येक कलाकृतीमध्ये, प्रत्येक चित्रामध्ये ते आपल्याला दिसणार. यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स. आणि ते आपल्याला सर्व कलाकृतीमध्ये ते दिसणार. ऑल फाइंड देम ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स, सर्व पेंटिंग्स मध्ये आपल्याला बघायला मिळणार ते. None of his paintings depict life like human figures or copies of scenes from his environment. आणि त्यांचे जे चित्र आहेत ते कुठून तरी कॉपी केलेली आहेत असे नाही, किंवा या नेचर मध्ये लाईफ एखाद्या मानवाचे, एखाद्या माणसाचे चित्र आहेत असंही नव्हे, तर ते हिज पेंटिंग्स बिलॉंग टू द ऍबस्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग. ही त्याच्या माइंड मध्ये जे आहे, त्याच्या मनामध्ये जी प्रतिमा आहे, मनामध्ये जे थॉट्स आहेत, मनामध्ये ज्या भावना आहेत, त्या त्याने चित्र रूपाने आपल्या समोर, जगासमोर मांडलेल्या आहेत. ते कुठून तरी कॉपी केलेलं आहेत असं अजिबात नाही, ते अंतर मनातून भावलेलं आहे. मनापासून आवडीने त्याने ही आकृती तयार केलेली आहे, ही चित्राकृती त्याने तयार केलेली आहे. पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर्स. एक्सटर्नल फॅक्टर्स, बाह्य घटकाचा त्याच्या कलाकृतींवरती परिणाम नाही, किंवा बाह्य घटक घेतलेले नाहीत. तर त्याला जे मनामध्ये जे थॉट्स वाटले, जे मनामध्ये ज्या भावना वाटल्या, फिलिंग्स वाटल्या, विचार वाटले, ते त्याने चित्र रूपाने देशासमोर, आपल्या समोर आणलेत. दे ओरिजिनेट when the artist tries to peep into his own inner mind. टू पीप इंटू म्हणजे, टू पीप इंटू म्हणजे डोकावून बघणे, त्या अंतर्मनामध्ये. आपलं सरफेस आणि इनर माइंड असे दोन प्रकारचे म्हणा. बाह्य मन, आतलं मन, जे आतल्या मनामध्ये त्याने जे डुंकून बघितलं, डोकावून बघितलं, आणि जे मनामध्ये त्याला जे भावलं, मनामध्ये जे वाटलं, ते चित्र रूपाने त्याने आपल्या समोर मांडलेले आहेत. ओरिजिनेट वेन द आर्टिस्ट ट्राइज टू पीप इंटू हिज ओन इनर माइंड. त्या मनापासून निर्मिती झालेली आहेत त्या चित्राची, म्हणून एवढे सुंदर चित्र त्याने काढलेले आहेत. दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, ट्रँगल्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स, लाईन्स, डॉट्स इन डिफरंट कंपोजिशन युजिंग इफेक्टिव्ह टेक्निक्स ऑफ अप्लाइंग पेंट. त्याने जी शेप घेतलेला आहे, ज्या आकृत्या घेतलेल्या आहेत, सर्कल्स आहेत, वर्तुळ घेतली आहेत, ट्रायंगल्स त्रिकोण, स्क्वेअर चौकोन, रेक्टँगल्स आयत, लाईन्स डॉट्स इन डिफरंट कंपोजिशन युजिंग इफेक्टिव्ह टेक्निक्स ऑफ अप्लाइंग पेंट. ज्या वेळेस पेंटिंग करत होते, अप्लाइंग पेंट करत होते, त्यावेळेस त्यांनी इफेक्टिव्ह टेक्निक वापरलेला आहे, इफेक्टिव्ह टेक्निक त्याने यूज केलेले आहेत. म्हणून सर्कल, रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल हे अतिशय प्रभावी उठावदार चित्र त्याने काढलेले आहेत. In different compositions using effective techniques of applying paint, attractive color combinations, achieving balance in some place and creating imbalance in other place. आणि काही ठिकाणी
काही चित्रांमध्ये त्याने असा बॅलन्स क्रिएट केलेला आहे, बॅलन्स निर्माण केलेला आहे, तर काही ठिकाणी इम्बॅलन्स पण निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे ही त्याची अतिशय सुंदर अशी ही प्रकृती चित्राकृती आपल्या समोर प्रेझेंट केलेली आहेत. त्यानंतर पुढचं साहेब बघा, हे बघा, दिस इज द पिक्चर ऑफ रझा. ह्या एक रझा हे पेंटिंग करताना आपल्या समोर दिसत आहेत. बघा, रझा फाउंड हिज पेंटिंग्स थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट अँड इट्स हेरिटेज, कल्चरल कंटेक्स्ट अँड फिलॉसॉफी. रझा फाउंड हिज पेंटिंग्स, त्याला कुठला तरी बेस लागतो, कोणत्याही गोष्टीला बेस लागतो. तो बेस जो त्याने घेतलेला आहे तर सांस्कृतिक संदर्भ आणि जे काही वारसा आहेत आपले, यांच्या आधी होऊन गेलेले जे काही आर्टिस्ट आहेत त्यांच्यावरनं त्याने ही चित्र काढण्याची, त्यांच्यावरनं ही एक कला त्याने अवगत करून घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर सुरेख चित्र त्याने रेखाटलेले आहेत. म्हणजे त्याचा संदर्भ जर घेतलेला आहे तर कल्चरल कंटेक्स्ट असं आपण बोलूया, सांस्कृतिक वारसा आणि वंश परंपरागत ही कला त्याने अवगत केलेली आहे, ही कला त्याने अभ्यासलेली आहे आणि ते एक आयडियल आपल्या समोर झालेले आहेत. हिज पिक्चर्स सीम टू रेडिएट पीस अँड लाईफ ऍट द सेम टाइम. आणि त्याची जी चित्र आहेत ती सीम टू रेडिएट करणे म्हणजे उत्सर्जित करणे, म्हणजे बाहेर फेकणे. रेडिएट पीस अँड लाईफ, त्याच्या चित्रातून शांतता आणि जिवंतपणा होता. त्याच्या चित्रामध्ये शांतता आणि जिवंतपणा आपल्याला दिसत होता. ऍट द सेम टाइम, एकाच वेळेस त्याच्या पिक्चर्स मधून आपल्याला शांतता आणि जिवंतपणा, सजीवता आपल्याला दिसत होती. वी रिअलाइज दॅट द पेंटिंग इज ए विजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट. हे बघा, हे महत्वाचं, दिस इज इम्पॉर्टंट स्टेटमेंट. वी रिअलाइज दॅट, हे एक आपले ही जी कलाकृती आहे ते आपले विचार व्यक्त करण्याचे एक मीडियम आहेत. रझाला सांगायचं आहे की वी रिअलाइज दॅट द पेंटिंग इज विजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट. हा एक गहन विचार करायला लावणारे चित्र, गहन विचार करायला लावणारी पेंटिंग त्यांनी देशासमोर आणलेली आहेत. वी रिअलाइज दॅट द पेंटिंग इज विजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट. त्याची चित्र अशी होती की ती चित्र पाहून माणसाला विचार, काही ना काहीतरी त्या चित्रातनं बोध घेता येईल, काही ना काहीतरी थॉट लोकांपर्यंत पोहोचवता येईल, अशी चित्र त्यांनी रेखाटलेली होती. व्हेरी फ्यू ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स कम्युनिकेट विथ द व्ह्युअर्स ॲज मच ॲज रझास डू. व्हेरी फ्यू ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे फार थोड्या प्रमाणावरती त्याची जी काही अमूर्त पेंटिंग्स आहेत, ती त्याचे जे रसिक आहेत, त्याचे जे फेवर आहेत, लोक ज्यांना ज्यांना हे रझा आवडतात, अशा जे लोकांचे पेंटिंग्स कम्युनिकेट करतात, ते थोडेच काही मोजक्याच थोड्या लोकांना ते त्याची जी ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स आहे ती कम्युनिकेट होते, त्यांच्या बरोबर रसिकांची संवाद साधतात. म्हणजे प्रत्यक्ष ते चित्र संवाद साधतात, रसिकांची बोलतात. एकदा चित्र निहाळल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काहीतरी बोध होतोय, का निश्चितपणे काय ना काहीतरी संदेश, मेसेज लोकांपर्यंत पोहोचतो आहे, अशी त्यांची चित्र होती. दीज आर द व्हेरी अट्रॅक्टिव्ह, व्हेरी ब्युटिफुल पेंटिंग्स ऑफ रझा. नाउ सी द नेक्स्ट. नाउ नेक्स्ट पॅराग्राफ. रझा वाज बर्न इन स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश. रझाचा जन्म जो झालेला आहे तो एका मध्य प्रदेश राज्यातून एका छोट्याच्या स्मॉल विलेज मधून त्यांचा जन्म झालेला आहे. पण ते लहान विलेज मध्ये जरी जन्मले होते तरी सुद्धा ते एवढे महान झालेले आहेत, मोठे झालेले आहेत, आर्टिस्ट झालेले आहेत की त्यांना आपल्या शासनाला त्याची खबरदारी, त्याची दखल घ्यावी लागली. एवढं सुंदर कार्य, एवढी सुंदर कलाकृती त्याने जगासमोर मांडलेली आहेत. रझा वाज बर्न इन ए स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश. ते एका मध्य प्रदेश मधले एका छोट्याच्या खेडेगावामध्ये, एका छोट्याच्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे.
आता त्याचं हे बालपण किंवा त्याचं बर्थ, त्याची ऑटोबायोग्राफी, त्याची बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड, त्याची जी सुरुवात झालेली आहे, एवढे महान आर्टिस्ट झालेले आहे, त्याची सुरुवात कशी झाली, तुम्ही सुद्धा मोठे काही ना काहीतरी होऊ शकतात आयुष्यामध्ये, हेच या धड्यातून सांगायचं आहे रजाला. एव्हरीवन इज युनिक, प्रत्येक जण युनिक आहेत, प्रत्येक जण स्पेशल आहेत. जरी तू खेडेगावात जन्मला असेल, कुठेही जन्मला असेल, दॅट इज नॉट मॅटर, तो इश्यू नाहीच. हे रजालाच आहे. रजा बघा स्मॉल विलेज मध्ये जन्मलेले आहेत. फक्त जी कला आपल्याकडे आहे ती तुम्ही फाइंड आउट करायची आणि डेव्हलप युअर टॅलेंट्स अँड युअर आर्ट. तुमची काय जी कला आहे ती डेव्हलप करा, तुमच्या टॅलेंट्स काय आहे, तुमची स्पेशालिटी काय आहे ती डेव्हलप करा, असं या पॅराग्राफ मधून सांगायचे. इन मध्य प्रदेश मध्ये जन्मलेले आहेत. बघा सुरुवात कशी, ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. जे 12 वर्षाचे असतानाच, म्हणजे जवळपास तुमच्याच वयाचे, नाव यू आर 14 to 15 years एज, तुम्ही 14 to 15, 14 ते 15 वर्ष वयोगटातले आहे तुम्ही, म्हणजे तुमच्याच वयाचे असताना जवळपास त्यांनी 12व्या वर्षापासून त्यांनी पेंटिंगला सुरुवात केलेली आहे. त्याला आवड होती म्हणून त्या 12व्या वर्षापासूनच, आवड असलं की मार्ग सापडतो. बघा इच्छाशक्ती पण असली पाहिजे तुमच्याजवळ, असं यांना रजाला सांगायचं. ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. 12 वर्षाचे असताना त्यांनी पेंटिंगला सुरुवात केलेली आहे. मग पुढे पुढे ते डेव्हलप होत गेले, त्याची स्वतःची अनुभूती ऑन एक्सपिरियन्स पुढे आलेत आणि ते डेव्हलप झालेत. शी स्टडीड ऍट द चित्रकला महाविद्यालय ऍट नागपूर and then at the JJ School of Art in मुंबई. आणि त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे, ही टेकन एज्युकेशन फ्रॉम द चित्रकला महाविद्यालय नागपूर. नागपूर मधनं त्यांनी चित्रकला महाविद्यालय जे नागपूरला आहे तिथून त्यांनी हे शिक्षण घेतलेलं आहे, आर्टिस्टचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर मुंबईला पण मुंबईचे जे जे स्कूल आहेत जे आर्ट शिकवले जाते तिथे, तिथून त्याने शिक्षण घेतलेले पूर्ण केलेले आहेत. लेटर शी वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट. आणि ते फ्रान्सला गेलेत, कशासाठी गेलेत, टू स्टडी आर्ट. टू स्टडी आर्ट, स्टडी करण्यासाठी गेले, आर्टचा अभ्यास करण्यासाठी ते फ्रान्सला गेलेत. बघा आफ्टर ए फ्यू इयर्स ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रान्स. आणि काही वर्षानंतर त्याने फ्रान्सला गेले, तिथेच आवडलं त्यांना, तिथेच लग्न केलं आणि तिथेच सेटलमेंट होण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. तर ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रान्स, हिज वाईफ वॉज फ्रेंच. कारण फ्रान्सला सेटल झाले, त्यांची वाईफ जी होती ती वाईफ फ्रान्सचीच असल्यामुळे तिथेच ते सेटल झालेत. शी वॉन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. हे बघा त्यांच्या कार्याची दखल कशी घेतलेली आहे, पुढे बघा. शी वन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. बरेचसे त्याने नॅशनल लेवलवरचे, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय लेवलवरचे जे काय अवॉर्ड आहे शासनाचे, सरकारचे अवॉर्ड आहे, कोण जरी चांगलं काम केलं, उत्कृष्ट दर्जाचे काम केलं की त्याला अवॉर्ड दिलं जातं. जसं आपल्या बीएमसी मध्ये सुद्धा जो हायेस्ट येतो अबाउट 90% असेल, जो टॉपर असतं त्याला बीएमसी अवॉर्ड देत असते, बघा प्राइज देत असते. अशा प्रकारे हे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती त्यांना यांच्या या कार्याबद्दल त्यांना आवाज दिलेले नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड. शी वॉज ऑनर्ड विथ ऑल द 3 पद्म अवॉर्ड्स. जे काही भारत सरकारचे 3 अवॉर्ड्स आहेत, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. हे पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण हे जे अवॉर्ड्स आहेत, हे अवॉर्ड्स त्यांना बिस्टो टू रजा. रजाला बहाल करण्यात आलेले, रजाला ऑनर करण्यात आलेले, हे रजाला देण्यात आलेले आहेत. कारण त्यांना एवढं उत्कृष्ट काम, उत्कृष्ट कलाकृती दाखवलेले आहेत, त्यामुळे हे सरकारला ते देणं भागच होतं, म्हणून सरकारने त्यांना हे अवॉर्ड बहाल केलेले आहेत. With all the awards and honors, his paintings were exploring a spiritual, metaphysical path. आणि त्यांनी जी पेंटिंग केलेली आहे त्या पेंटिंग मधनं असं सुद्धा बोध होतो की स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक, मेटाफिजिकल म्हणजे तात्विक जी गोष्ट आहे, तात्विकता,
मेटाफिजिकल म्हणजे तात्विकता आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक मार्ग सुद्धा त्याने दाखवलेले त्यांच्या चित्रातून, पेंटिंग्स मधून. ग्रॅज्युअली द बिंदू और पॉइंट केम टू बी द कोर ऑफ हिज पेंटिंग्स. आणि पुढे हळूहळू बिंदू और पॉइंट केम टू बी द कोर ऑफ हिज पेंटिंग्स. हा सेंटर पॉइंट झालेला आहे की त्याचा बेस झालेला आहे. बिंदूवरनच त्याने पुढे त्याची ही कला डेव्हलप केलेली आहे. बिंदू हा कोर झाला, मूलभूत घटक त्यांच्या पेंटिंगचा झालेला आहे, अविभाज्य घटक झालेला आहे. शी डिस्क्राइब्ड हिज वर्क इन दीज वर्ड्स. त्याने स्वतः त्यांचं वर्क त्याने एक्सप्रेस केलेलं आहे. त्याने स्वतःचं वर्क काम सांगितलेलं आहे की वर्ड्स, काही शब्दांमध्ये सांगितलंय की डिस्क्राइब हिज वर्क इन दीज वर्ड्स. काय बोललेत महत्वाचं बघा. माय वर्क इज माय ओन इनर एक्सपिरियन्स अँड एनवॉल्वमेंट विथ द मिस्ट्रीज ऑफ नेचर अँड फॉर्म विच इज एक्सप्रेस इन कलर, लाईन, स्पेस अँड लाईट. ते बोलतात की माझं स्वतःच जी वर्क आहे ती माझी स्वतःची आंतरिक अनुभूती आहेत, माझ्या अंतर्मनाची अनुभूती आहेत. आणि मला जे जे निसर्गामध्ये जे रहस्य वाटले, गुड वाटलं निसर्गाचं, ते मी एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला कलर देऊन, लाईन, स्पेस आणि लाईट यांच्या माध्यमातून मी ते एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे हे रझा म्हणतात. त्याचे स्वतःच्या इनर एक्सपिरियन्स, त्याच्या स्वतःच्या, आपल्याला पण स्वतःचा एक्सपिरियन्स असतो बघा, त्या इनर एक्सपिरियन्स मधनं ही कलाकृती साकार झालेली, ही कलाकृती त्याने आपल्या समोर रेखाटलेली आहे. नेक्स्ट ही अजून एकदम सुंदर अशी कलाकृती बघा. सर्व प्रकारचे आयात, वर्तुळ, हे त्रिकोण वगैरे दिसत आहेत आपल्याला. समटाइम्स दिस इज वन ऑफ द बेस्ट आर्टिस्ट. ही एकदम खूप सुंदर असा आर्टिस्ट होता. समटाइम्स an artist thoughts appear to be too complex or even complicated. समटाइम्स, तर कधी कधी काय होतं की आर्टिस्टला आपले थॉट, आपले विचार, आपल्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. when they are expressed thought words, म्हणजे शब्दांमधून, वाक्यातून त्यांना ते व्यक्त करता येत नाही. For him, the effective medium of communication is his work. ते बोलतात की त्यांची जी कलाकृती आहेत, त्या कलाकृतीतूनच त्यांना काय संदेश द्यायचा असेल तो संदेश ते देऊ शकत होते. म्हणजे शब्दातून एवढं चांगल्या प्रकारे ते व्यक्त करू शकत नव्हते. ते कारण क्लिष्ट वाटायचंय किंवा थोडेसे गुंतागुंतीचे वाटायचे, परंतु त्यांच्या वर्क्स मधून, त्यांच्या कलाकृतीतून ते सुंदररित्या ते प्रेझेंट करतात. His paintings, रझा had great creativity. त्याची जी पेंटिंग्स आहे ती ग्रेट क्रिएटिव्हिटी आहे. क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता, नाविन्यता, म्हणजे दुसऱ्यांची कॉपी नाही केलेली, स्वतःची मनातली भाव, भावना, विचार हे त्याने स्वतः क्रिएट केलेले आहेत. त्याला जे जे भावलं, जे जे वाटलं, जे जे विचार आले ते चित्ररूपाने पेंटिंगच्या साहाय्याने, पेंटिंगच्या माध्यमातून जगासमोर आणलेले आहेत. पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. आणि त्याची जी पेंटिंग्स होती ती एक्सप्रेसिव्ह म्हणजे बोलकी, जिवंत वाटणारी. दिस ग्रेट आर्टिस्ट पास्ड अवे ऑन 23rd July 2016 at the age of 94. ती वयाच्या 94व्या वर्षी या जगाचा त्याने निरोप घेतात, म्हणजे त्यांचा डेथ झालेला आहे. 2016 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. बिहाइंड ए लेगसी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग्स, म्हणजे आपल्याला सोडून गेलेत किंवा त्यांनी जो वारसा, संवेदनशील पेंटिंग होती, मनाला भावणारी अशी त्यांची जी पेंटिंग ही सोडून ते वयाच्या 94व्या वर्षी त्यांचा डेथ झालेला आहे, मृत्यू झालेले आहेत. एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन्स ऑफ लाईन्स अँड कलर्स. आणि एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे अद्वितीय, म्हणजे त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही.
एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंपोजिशन होते. त्याच्यात लाईन्स अँड कलर्स अँड कॉम्बिनेशन, जे रंग संगती आहे, रचना केलेली आहे, ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी होती. त्यामुळे ते जगामध्ये अजरामर झालेले आहेत, फार प्रसिद्ध झालेले आहेत, फेमस झालेले आहेत. दिस इज द लेसन अबाउट सईद हैदर रजा. हे सईद हैदर रजा बद्दल. आणि आणखीन भारतातली एक कला आपल्या समोर मांडलेली आहेत, ती बघा, गोंड आर्ट. गोंड आर्ट म्हणून जी आपल्या समोर येते, गोंड आर्ट. आर्ट इज ए ट्रायबल आर्ट. ही गोंड आर्ट आहेत, ही एका आदिवासी जमातीची, आदिवासी लोकांची ही कला आहेत. हे लोक आपल्या घराच्या भिंतीवर, अंगणात असे अतिशय सुंदर प्रकारचे निसर्गातले जे काय पानं, फुलं, फळ जे मिळतील त्याचं ते कलर करून त्याने ही सुंदररित्या ती गोंड कला त्याने आपल्या समोर मांडलेली आहे. गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. ऍक्च्युली ही आर्ट, गोंड आर्ट ही एक ट्रायबल आर्ट आहे, आदिवासी लोकांची कला आहेत आणि त्याने ती जतन करून ठेवलेली आहेत. आज सुद्धा ही कला आपल्याला बघायला मिळणार आहे. मोस्टली गोंड पीपल लिव्ह इन नागपूर पठार, त्या साईडला, नागपूरच्या साईडला. इट हॅज बीन डेव्हलप्ड अँड प्रिझर्व्ड बाय द गोंड ट्रायबल पीपल residing largely in the Madhya Pradesh, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh and Odisha state of India. ही जी लोक आहेत मोठ्या प्रमाणावरती मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या स्टेट मध्ये, भारतातले हे जे काही राज्य आहेत, या राज्यांमध्ये या लोकांच्या लोकेशन आहे, रेसिडेन्सी आहेत, ते लोक वास्तव्य करून राहत आहेत. आणि त्यांनी ही जी कला अवगत केलेली आहे, फार त्यांचा पूर्वीपासून ट्रॅडिशनल हा एक लेगसी आहे, वारसा आहे, आणि तो जतन करून ठेवले, डेव्हलप केले आणि जतन करून ठेवलेला आहे. ही अतिशय सुंदर अशी ही कला आहे. बघा तुम्ही, ऑब्झर्व द पिक्चर्स, त्या पिक्चर्स ऑब्झर्व करा. आणि ही जी लोक आहेत ती मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये नागपूर साईडला ही जी गोंड जमात आहेत ती आहेत. From their traditional tales and mythological, we learn that they have lived in India for thousands of years, even before the other inhabitants came here. The Gondi language is similar to Telugu, a Dravidian language. आणि ही जे लोक जी भाषा बोलतात त्यांची स्पेशल लँग्वेज आहेत, त्यांची विशिष्ट लँग्वेज आहेत. ती लँग्वेज ही सिमिलर तेलुगू लँग्वेज सारखी, तेलुगू भाषेसारखी आहे आणि द्रविडियन भाषेसारखी आहेत. आणि ह्या फ्रॉम देअर ट्रॅडिशनल टेस्ट, म्हणजे हा जो वारसा आहे तो पारंपरिक पद्धतीने पुढे चालत आलेला हा एक वारसा आहे. म्हणजे त्यांचे आई वडील जर ते चित्र काढत असेल तर त्यांची मुलं सुद्धा, येणारी जनरेशन टू जनरेशन, अशा पद्धतीने हा वारसा पुढे आलेला आहे आणि तो जतन करून ठेवलेला आहे. आणि इनहॅबिटंट केम हिअर, आणि हे लोक या भारत भूमीवर थाउजंड्स ऑफ इयर्स इवन बिफोर द अदर्स इनहॅबिटंट केम हिअर, हे फार पूर्वीपासून, हजारो वर्षापासून या ठिकाणी, या भारत भूमीवरती वास्तव्य करून आहेत. म्हणजे ऍक्च्युली ते सुरुवात त्या देशाची, असं बोलूया आपण की ते पहिल्यापासून ते इथे राहत आहेत. इनहॅबिटंट केम हिअर म्हणजे दुसरे लोक, द्रविडियन लोक असू दे किंवा अन्य दुसरे बाहेरून येणारे अदर कंट्रीजचे लोक येण्याच्या आधीपासून ते लोक इथे वास्तव्यास होते. द गोंडी लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू, ए द्रविडियन लँग्वेज. ही जी लँग्वेज आहे ती तेलुगू आणि द्रविडियन लँग्वेज सारखीच आहे. गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन द सेंट्रल इंडिया. आणि ही जे मध्य भारतामध्ये ही आर्ट शी डेव्हलप झालेली आहेत. ओरिजिनल people used to draw pictures on the earthen walls of their houses. ही जी लोक आहेत ती ही लोक त्यांच्या अर्थन, मातीच्या भिंतीवर, अर्थन वॉल म्हणजे मातीच्या ज्या भिंती असतात या लोकांच्या, त्या मातीच्या भिंतीवरती त्याने अशी
रेखाटणी केलेली आहेत, मातीच्या भिंतीवरती त्याने चित्र रेखाटलेले आहेत आणि ती सुंदर असे आहेत. मोस्ट फोक आर्ट्स इन्व्हॉल्व नॅचरल टेक्निक्स ऑफ प्रिपेरिंग कलर्स अँड यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स. त्यांनी मोस्ट फोक आर्ट्स इन्व्हॉल्व नॅचरल टेक्निक्स, त्याने काही नैसर्गिक जे कौशल्य नैसर्गिक पद्धतीने ते चित्र रेखाटलेले आहेत. ऑफ प्रिपेरिंग कलर्स अँड यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स, आणि अनेक माध्यमातून ती चित्र आपल्या समोर रेखाटलेली आहेत. दे आर ट्रान्सपोर्ट फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन ए स्मूथली फ्लोइंग प्रोसेस. ही एका जनरेशन करून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सपोर्ट झालेली ही त्यांची आर्ट आहेत, ही त्यांची कला आहेत. दे आर ट्रान्सपोर्ट फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सपोर्ट झालेली कला आहेत. गोड आर्ट इज नो एक्सेप्शन टू दिस. गोड आर्ट ही त्याला अपवाद नाही. गोड आर्ट ऑल्सो ट्रान्सफर टू जनरेशन आणि स्मूथली फ्लोविंग प्रोसेस. ही एकदम स्लो हळूवारपणे येणारी ही प्रोसेस आहे. गोड आर्ट इज नो एक्सेप्शन, त्याला अपवाद नाही. ए हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स क्रिएट ए प्लीजंट atmosphere. Also art is a medium of recording and preserving what is seen. आता बघ, ए हाऊस डेकोरेटेड, हाऊस डेकोरेट करतात, घर सजावट करतात विथ ब्युटिफुल पिक्चर्स, अनेक सुंदर अशा चित्राने त्याने स्वतः रेखाटतात ते चित्र आणि त्या सुंदर चित्राने ते घर सजावट करतात. त्यामुळे काय, घरामध्ये जे अगदी आनंददायी वातावरण, प्लीजंट ऍटमॉस्फिअर तयार होत असतो, आनंददायी वातावरण असतं घरामध्ये. ऑल्सो आर्ट इज ए मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रेझर्विंग व्हॉट इज सीन. आणि ही कला जी आहे हे एक कोणाला काय येतंय, हे कोणाला कुठलीही गोष्ट चांगल्या प्रकारे येतंय, हे ही जी कला आहे हे अत्यंत प्रभावी चांगल्या प्रकारचं माध्यम आहे. मीडियम ऑफ रेकॉर्डिंग, नोंद केली जाते त्याची किंवा प्रेझर्विंग केलं जात असते की लोककला त्याचे नोंद घेतली जाते, दखल घेतली जाते, त्याला जतन केल्या जात आहेत. In a folk arts, you yourself prepare the canvas. They surface of which to draw and colors with which you draw. That is why creating folk art is a very enriching experience. ही जी लोककला आहेत, युअर सेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास, म्हणजे ते स्वतः प्रिपेअर करतात, स्वतः तयार करतात. द सरफेस ऑन विच टू ड्रा एंड द कलर्स विथ विच यू ड्रा. आणि कुठला कलर द्यायचा किंवा कुठलं पिक्चर्स ड्रा करायचंय हे त्यांच्यावरती पूर्णपणे डिपेंड असतं. त्यांना कुठलं चांगलं वाटेल हे ते चूज करतात आणि तशा प्रकारे चित्र आणि रंगसंगती त्याच्यामध्ये फील करतात. दॅट इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. आणि ही जी लोककला आहेत, फोक आर्ट म्हणजे लोककला जी आहे ती एक समृद्ध असा अनुभव आपल्याला देत असतात. दिस richness is reflected in the choice of their medium in the days of past. this richness is हा एक समृद्धपणा हा रिफ्लेक्टेड टू द चॉईस ऑफ देअर मीडियम, त्यांच्या माध्यमांवरती अवलंबून आहे. इन द डेज ऑफ पास्ट सेव्हरल थिंग्स इन नेचर सच एज सॉइल ऑफ डिफरंट शेड्स. मग मातीच्या वेगवेगळ्या आकार, वेगवेगळ्या शेड्स घेतले जातात. द ज्यूस ऑफ प्लांट्स ज्या झाडांच्या पानांचा फुलांचा ते कलर बनवतात आणि तो कलर त्या ड्रॉइंगला त्या पेंटिंगला देत असतात. प्लस फ्रूट्स अँड इव्हन थिंग्स लाईक कोल अँड काउडक वेअर यूज टू प्रिपेअर कलर्स. आणि ते कलर बनवण्यासाठी गाईचं शेण असतं त्याचा सुद्धा वापर करतात. त्यानंतर कोळशाचा सुद्धा कलर साठी
ते यूज करत असतात. टू प्रिपेअर कलर्स दे डिफरंट कलर्स व्हेरियस टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स वेअर यूज इयर आफ्टर इयर. म्हणजे वर्षानुवर्षे ते हे हा जो वारसा आहे ते यूज करत आलेले आहेत, वापरत आलेले आहेत, जतन करत आलेले. लेंडिंग ए सिम्प्लिसिटी टू द art. When we see these pictures, we realize that a picture drawn this way or the other can look equally beautiful. What a deep thought this art conveys in so easily. After वर्षानुवर्षे हा जो वारसा आहे ते जतन करत पुढे आलेले. वेन वी सी दिस पिक्चर, ज्या वेळेस आपण हे पिक्चर्स बघतो, ऑब्झर्व करतो, निरीक्षण करतो, तेव्हा आपल्या अशा लक्षात येतं दॅट ए पिक्चर्स ड्रा दिस वे और द अदर कॅन लुक इक्वली ब्युटिफुल. दुसऱ्यांना सुद्धा ते असं अतिशय खूप सुंदर असं हे चित्र वाटत असतं. वाट डीप थॉट दिस आर्ट कन्व्हेन्स. आणि याच्यातून, या चित्रातून काहीतरी गहन विचार त्याने व्यक्त केलेला आहे हे आपल्याला समजतं. अँड सो इझिली. त्यामुळे ही जी आर्ट आहे, ही जी कला आहे, ती इझिली त्याने जनरेशन टू जनरेशन ते अवगत करत असतात. अशा पद्धतीने ही गोंड ऍक्ट आहे. पुढे इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट, in the Gond style of art, we see that the outlines may vary a little from artist to artist, but the design that feel it make the all pictures look lively and attractive. In the Gond style, जी त्यांची जी मेथड आहे, त्यांची जी मेथड आहे, चित्रकृतीची जी मेथड आहे, ती या कलेशी चित्रांच्या बाह्य रूपरेषा म्हणजे कलाकारानुसार ते बदलत जात असतात. आपण ज्या कलाकाराला जे आवडेल, जसं चांगलं वाटेल त्याच पद्धतीने त्या कलाकार हे चित्र रेखाटत असतात. टू आर्टिस्ट बट डिझाईन दॅट फील द इट मेक द ऑल पिक्चर्स लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. परंतु ते जे डिझाईन करतात त्याच्यावरती आणि जे टेक्स्चर्स देतात ते अट्रॅक्टिव्ह असतं, खूप सुंदर असतात. त्यांच्या जो आतील जो भरीव नक्षीकाम आहे, टेक्स्चर्स आहेत, मात्र संपूर्ण सजीव करतो संपूर्ण चित्राला. जे काही लाईन्स अचीव्स युजिंग डॉट्स, लाईन्स, स्ट्रेट लाईन्स, डॉटेड लाईन्स, कर्व शेप्स अँड सर्कल्स, स्पेशली अटेन्शन इज गिवन टू द चॉईस ऑफ various colors so that the total effect is amazing and beautiful. त्याच्यामुळे काय होतं की ते एकूणच ठिपके, सरळ रेषा, त्यानंतर ठिपक्यांच्या रेषा, गोलाकार वर्तुळे यांच्यातून साध्या सोप्या आकारातून अनेक प्रकारची नक्षी तयार होते. विविध रंगाच्या योग्य निवडीकडे विशेष लक्ष दिले जाते. विविध रंगसंगती ही खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये ते रंगसंगती या लोकांनी ती यूज केलेली, हे वापरलेले आहे. स्पेशल अटेन्शन इज गिवन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर्स. या व्हेरियस कलर कडे विशेष लक्ष दिलेले, सो दॅट द टोटल इफेक्ट इज अमेजिंग अँड ब्युटिफुल. मग त्याचा एकूणच तो चित्र तयार होतो. तो एकूणच जो चित्र आहे तो अतिशय सुंदर, अमेजिंग, आपल्याला आश्चर्यचकित करणारे असं चित्र त्याने तयार केलेले आहे. इन टुडेज एज ऑफ कमर्शियलायझेशन मेनी मेन हॅव टेकन अप गोंड आर्ट. आता ही जी गोंड कला आहे, इन टुडे एज ऑफ कमर्शियलायझेशन, या व्यापारीकरणामुळे, व्यापारीकरणाच्या काळामध्ये अनेक लोकांचा हे झालेले आहेत की ट्रान्सपोर्ट झालेले आहेत, लोकांचं संबंध वाढलेला आहेत, संपर्क वाढल्यामुळे ही जी कला आहे ती कला अनेक लोकांनी अवगत केलेली आहे. बट द रूट्स ऑफ folk arts probably lie in women's daily chores like cleaning and decorating the house. पण मोस्टली ही जी कला आहेत ती ज्याची जी पायामुळे असे आहेत त्या लोकांची बेस जो आहे, गोंड आर्टचा जो बेस आहे तो स्त्रियांच्या दैनंदिन जीवनामध्ये जे असू दे, क्लिनिंग असू दे, डेकोरेशन असू दे, याच्यातून ती कला दिसत असते. स्वयंपाकाच्या वेळी हाताळले जाणारे नैसर्गिक रंग सुद्धा, dealing with the natural colors in the course of cooking and in their leisure time activities. हे जे आहेत
हे त्यांच्या एक लेजर टाइम जो आहे त्यांचा फुरसतीच्या वेळामध्ये सुद्धा हा छंद म्हणून ते जोपासतात, छंद म्हणून त्यांच्या मनामध्ये होते आहेत. जे मोस्टली डेकोरेटिंग द हाऊस वाईफ आहेत, त्या घरातल्या ज्या स्त्री आहेत, घरातल्या ज्या बायका आहेत, त्या बाया हे अतिशय सुंदररित्या हे चित्र रेखाटत असतात आणि त्यांच्या एक छंद म्हणून सुद्धा ते जोपासत असतात. लेजर टाइम ऑफ ऍक्टिव्हिटीज, त्यांच्या फुरसतीचा वेळ छंद म्हणून ते त्या ठिकाणी ते घालवतात आणि भिंती सजावट करतात, रंगसंगती करत असतात. अशा प्रकारे आज आपण एक सईद हैदर रजा यांची जी कला आहेत आणि गोंड आर्ट या दोन कलेबद्दल आपण आज माहिती मिळवलेली आहेत. ह्या अतिशय सुंदर अशा ज्या कला भारतामध्ये होऊन गेल्या आहेत, याच्यातून तुम्ही सुद्धा एक सुंदर जे काही स्पेशालिटी आहे तुमच्यामध्ये, जी कला आहे, जो गुण आहे, तो डेव्हलप करा आणि पुढे तुमची स्वतःची प्रगती, तुमचं स्वतःचं नाव लौकिक होऊ द्या. हेच या लेसन मधून आपल्याला शिकायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅलो वसावे सर. हा हॅलो. हा सर. हा बोला. अभिनंदन सर. अभिनंदन सर, खूप छान लेसन घेतला तुम्ही. अतिशय खणखणीत आवाज, विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या शब्दांमध्ये रजाक यांच्या पेंटिंग बाबत